Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। नाही बघा, 2019ला मनसे वेगळी लढलीच होती, 2014ला सुद्धा मनसे वेगळी लढलीच होती, 2014ला इनफॅक्ट आम्ही वेगवेगळे लढले होतो। तेव्हा सुद्धा सर्वात जास्ती आमदार मुंबई शहरातले भारतीय जनता पार्टीचे होते। 2019ला आम्ही युतीमध्ये होतो, तेव्हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार होते। आता सुद्धा भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष निश्चितपणे होईल। की परिवारामध्ये वाद असतात, ते वाद नाहीये असं म्हणायची गरज नाही, पण ते सगळ्यांनी मिळून परिवाराने एकत्र कसं काम करता येईल याबद्दलच्या त्यांनी सर्व कार्यकर्त्यांसमोर विषय मांडला। 2024ला महायुतीचं सरकार येईल, परंतु 2029ला एकट्या भाजपचं सरकार येईल। यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी आता चर्चा सुरू झाली आहे की येत्या काळात महायुतीमध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे सोबत राहणार की। आज मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेतली आणि या बैठकीच्या आढाव्यादरम्यान काही कानमंत्र त्यांनी आपल्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे। आपल्यासोबत मुंबईचे आमदार पराग अळवणी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। सर, ज्या पद्धतीनं आज अमित शहा यांनी भाषण केलं, कुठेतरी हा सांगण्याचा प्रयत्न होता की लोकसभेत बसलेला जो फटका आहे त्याच्यामधून निराश, हताश होण्याची गरज नाहीये। खरं तर आपण देशभरात जिंकलेलो आहोत। काय तुम्ही यातनं समजून घेतलं आणि कशा पद्धतीनं पुढचं काम करणार? नाही, अमित भाईंनी आज कार्यकर्त्यांच्या समोर देशभरात तर आपण जिंकलेलो आहोतच, पण मुंबईमध्ये सुद्धा 2 लाख मतं ही महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला जास्ती मिळाली ह्याची आठवण करून दिली। आणि त्यामुळे ही 2 लाखाची जी आघाडी आहे ती आणखीन जास्त कशी करता येईल अशा पद्धतीच्याही त्यांनी काही टिप्स दिल्या, त्यांच्या अनुभवाच्या आधारावर दिल्या, काही त्यांनी मुंबईची आवश्यकता जी आहे त्यानुसार दिल्या। आणि मला वाटतं की एकूण कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन विश्वास की अधिकाधिक सीट या महायुतीच्या मुंबई शहरामधून निवडून कशा येतील असा एक विश्वास निर्माण केला। मागच्या 2-2.5 वर्षात विशेषतः महाराष्ट्राचं राजकारण आणि समीकरणं संपूर्णतः बदललेली आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही पाहिलं, भाजपच्या सर्वात जास्त जागा मुंबईत निवडून आलेल्या होत्या। अर्थात तुमचा मोठा वाटा होता तुमच्या सगळ्यांचा, पण आता परिस्थिती बदललेली आहे। आता शिवसेनेत 2 गट पडलेले आहेत। या ठिकाणी मनसे सुद्धा एकटी मैदानात उतरणार आहे। काय वाटतं, किती मोठं आव्हान असेल समोर? नाही बघा, 2019ला मनसे वेगळी लढलीच होती, 2014ला सुद्धा मनसे वेगळी लढलीच होती, 2014ला इनफॅक्ट आम्ही वेगवेगळे लढले होतो, तेव्हा सुद्धा सर्वात जास्ती आमदार मुंबई शहरातले भारतीय जनता पार्टीचे होते। 2019ला आम्ही युतीमध्ये होतो, तेव्हा सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार होते। आता सुद्धा भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष निश्चितपणे होईल आणि जवळजवळ सर्व जागा महायुती निवडून येऊ शकते, ही आजच्या बैठकीमध्ये आमच्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं। माझा प्रश्न असा आहे की मतविभाजनाची भीती जी आहे किंवा चिंता जी आहे ही जास्त यंदाच्या निवडणुकीत भासते आहे। कारण सर्व म्हणजे ज्यावेळेस शिवसेना भाजप युती होती त्यावेळेस एक गट्टा मतं जी म्हणजे युतीला पडलेली होती, त्याच्यामध्ये मनसे, उद्धव ठाकरे यांच्यामुळे विभाजन होणार नाही का आणि ते कसं टॅकल करणार? बघा, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा जो मतदार आहे त्याच्यामध्ये कुठेही फूट होणार नाहीये। कारण भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही तीच आयडिओलॉजी रिप्रेझेंट करते जी आधीपासून आम्ही करत आलेलो, आणि त्यामुळे आमच्या मतांमध्ये कुठेच फूट पडणार नाहीये। जर का फूट पडणार असेल तर ती इतरांच्यात पडेल, पण आम्हाला त्याची कुठलीही काळजी नाही। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचा समर्थक मतदार कशा पद्धतीने बाहेर त्याला मतदानापर्यंत आणायचा याचं प्लॅनिंग व्यवस्थित झाल्यावर आम्ही आमच्या मतांमध्ये कुठेही फूट होणार नाही। शहा असं सुद्धा म्हणाले की परिवारात किती मतभेद असले तरी परिवार एकच असतो। तशाच पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही कसं समजवणार आहात, कशा पद्धतीनं त्यांची मनधरणी करणार आहात? कारण अजितदादा सोबत आल्यापासून कुरबुरी सुरू झाल्याचं दिसतं। नाही, मला वाटतं माझा मुंबई पुढचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे मला काही यात अजितदादा सोबत आल्यामुळे काही फॅक्टर मुंबईत आहे असं मला वाटत नाही। सध्या भारतीय जनता पार्टी अतिशय प्रभावी पक्ष आहे। भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळणं म्हणजे विजय हे समीकरण आहे आणि त्यामुळे भाजपमध्ये खूप जास्ती इच्छुकांची मंडळी असू शकतात, त्यांच्यात आपापसात कॉम्पिटिशन असू शकते, पण सगळ्यांनी मिळून कशा पद्धतीने आपली सीट निवडून आणायची आहे यासाठी त्यांचा एक मुद्दा होता। की परिवारामध्ये वाद असतात, ते वाद नाहीये असं म्हणायची गरज नाही, पण ते सगळ्यांनी मिळून परिवाराने एकत्र कसं काम करता येईल
याबद्दलच्या त्यांनी सर्व कार्यकर्त्यांसमोर विषय मांडला. लोकसभेमध्ये आम्ही पाहिलं की एकूण 20 जागांवरती महाविकास आघाडी जी आहे ही थोडीशी पुढे होती आणि 16 जागांवरती महायुती पुढे होती. आता हे गणित बदलायचं कसं, यासाठीच्या समोर काय आव्हान आहे, याचं विश्लेषण कसं करा? बघा, काही मतांच्या कॉन्सॉलिडेशनमुळे लोकसभेला काही रिझल्ट लागले. त्यामुळे माननीय अमित भाईंनी पण ते उदाहरण दिलं की अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये 6 पैकी 5 ठिकाणी महायुतीला आघाडी आहे, परंतु ती आघाडी संपूर्णपणे एका विधानसभा क्षेत्राने पुसून काढली. आणि त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र जिथे आम्ही 0-1 होतो तिकडे आम्ही 5-1 होणार आहोत. आणि त्यामुळे विधानसभेचं संपूर्णतः गणित बदलणार आहे. आणि ॲडव्हान्टेज महायुती आत्ता सुद्धा आहे. अधिक चांगल्या पद्धतीने फक्त जोशमध्ये नाही तर प्लॅनिंग करून जर का आपण काम केलं तर कशा पद्धतीने आपण निवडून येऊ शकतो याचं कानमंत्र त्यांनी आम्हाला. सगळ्यात महत्वाचं ते म्हणाले की 2024ला महायुतीचं सरकार येईल, परंतु 2029ला एकट्या भाजपचं सरकार येईल. यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी आता चर्चा सुरू झाली आहे की येत्या काळात महायुतीमध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे हे सोबत राहणार की नाही? नाही, मला आजची सभा ही मुळात 2024च्या निवडणुकीच्या तयारीसाठी होती आणि त्यामुळे 2024ला महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणायचं आहे एवढाच विषय आहे. 29ला खूप वेळ आहे अजून. तर हे होते पराग अळवणे आणि या संदर्भात आज अमित शहानी जे भाषण केलं यातनं नेमकं कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काय घेतलं, त्याचं कशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी विश्लेषण केलेलं आहे याची एक झलक आपल्याला पराग अळवणे यांच्या या सगळ्या विश्लेषणातनं पाहायला मिळाली. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.